नमस्कार मित्र हो, आज आपण मराठी विषयाची वर्ग 10वीची आकाशी झेप घेरे ही कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचे कवी जगदीश खेबुडकर आहेत। जन्म 1932चा आणि 2011ला निधन। ही जी कविता आहे, या कवितेत माणसाचं मन हे या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये अडकून कसं ठेवलेलं आहे आणि त्याच्यातून कशी भरारी घ्यायची, म्हणजे थोडक्यात की सुरक्षिततेची भावना सोडून, सुरक्षित जागा सोडून आपण आव्हान स्वीकारायला पाहिजेत आणि परावलंबन टाकून पुढे निघायला पाहिजेत, हे या कवितेत कवीने सांगितलेलं आहे। जगदीश खेबुडकर हे अत्यंत प्रसिद्ध असलेले कवी आहेत, साहित्यिक आहेत। संवाद लेखन, लघुकथा, नाटकं अशा अनेक क्षेत्रात त्यांनी यशाची शिखरे गाठलेली आहेत। त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे साधे सोपे शब्द पण अर्थगर्भ नादमय गीतांची रचना हे त्यांचं विशेष असं वैशिष्ट्य आहे। महाराष्ट्र शासनाने त्यांना 11 पुरस्कार देऊन गौरवलेला आहे। त्याच्यामध्ये गदी माडगुळकर गदिमा पुरस्कार आहे, त्याचप्रमाणे कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार आहे, जीवन गौरवसुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। 325 मराठी चित्रपटासाठी त्यांनी गीतं लिहिलेली आहेत। ही जी कविता आहे, ही कवितासुद्धा आराम हराम आहे या चित्रपटातीलच गीत आहे। म्हणजे परावलंबन टाकून स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवायचा, हे यामध्ये उपदेशलेलं आहे। यामध्ये काही कठीण शब्द आलेले आहेत। आकाश म्हणजे आभाळ, वैभव म्हणजे समृद्धी, माया म्हणजे पैसा संपत्ती, काया म्हणजे शरीर, रसाळ म्हणजे रसपूर्ण गोड मधुर, आसरा म्हणजे त्याचं आश्रय, सुखलोलूप म्हणजे सुखाची आसक्ती, विहार म्हणजे संचार, सरिता म्हणजे नदी, श्रमदेव म्हणजे कष्टाचा ईश्वर, योग म्हणजे प्रसंग, असे हे कठीण शब्द आलेले त्याच्यामध्ये। या कवितेमधले काही भाषिक वैशिष्ट्य असे आहेत की यामध्ये यमक आणि अनुप्रास हे 2 अलंकार या कवितेमध्ये अंतर्भूत आहेत। तसेच ध्रुपद, कडवे याच्यात अगदी सुटसुटीत आहेत। यामध्ये शांतरस आलेला आहे। गेयता व प्रासादिकता ही मनाला भावणारी त्यांची वैशिष्ट्ये आहेत। याच्यामध्ये जीवन कौशल्य आणि मूल्य सर्वप्रतिष्ठा आलेली आहे। जीवन कौशल्यामध्ये निर्णय क्षमता, तसेच स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्वाचा पाया आहे, हे या कवितेची मध्यवर्त कल्पना आहे। या कवितेचं आपण थोडक्यात गायन करू आणि मग थोडक्यात त्याचा भावार्थ आपण समजून घेऊयात। कविता अशी आहे ही। आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळती खाया, तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळती खाया, सुख लोलुप झाली काया, हा कुठवर वेड्या घेसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवीराने, जावो लांडून या सरिता सागरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा, कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते, कष्टाविन फळ ना मिळते, तुझ कळते परिणा वळते, हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई बावरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा,
घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. अशी ही सर्वांनी ऐकलेलीच कविता आहे. ही तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला ती चांगली चालीमध्ये म्हणता येईल. यामध्ये काय सांगितलं की याच्यामध्ये 3 प्रतीक साधलेत. कोणते कोणते? पिंजऱ्याचं एक प्रतीक साधलंय, पंखाचं एक प्रतीक साधलंय आणि दरी आणि डोंगराचं प्रतीक साधलंय. कवीने इतके साधे सोपे प्रतीक साधलेले आहेत की सहज यातला म्हणजे मतितार्थ किंवा भावार्थ कळावा. कसा तो की पाखराला काय सांगितलं, पाखराला म्हणजे माणसाच्या मनाला काय सांगितलंय की जी सुरक्षितता आहे ती थोडी सोडायची आणि स्वसामर्थ्यावर लक्ष ठेवून आपण जर पुढे गेलो, पारतंत्र्यातून आपण जर पुढे गेलो तरच आपला विकास होणार आहे, अन्यथा आपली प्रगती खुंटणार आहे, हे यामध्ये सांगितलेलं आहे. पिंजरा जरी त्या पक्षाला सोन्याचा असेल, त्याला सगळे सुख जरी तिथं मिळत असतील, पण हे सुख त्याला कायमस्वरूपी मिळणार आहेत का? नाही. काही काळानंतर हे सुख त्याला मिळणार नाहीत. आणि म्हणून मग आजच आपण हे सोडायला पाहिजेत आणि आपली प्रगती आपण साधायला पाहिजेत. जीवन जगत असताना माणसाला, आता इथे जे दर्या डोंगराचं जे प्रतीक साधलेलं आहे, तर जीवन जगत असताना प्रत्येकाला अडचणी येतच असतात, संकट येतच असतात. पण या संकटावर मात करून आपण जर पुढे निघालो तरच आपली प्रगती साधणार आहे. अन्यथा आपण आपली त्या सुखाचा जर अभिलाषा जर आपण व्यक्त केली, आपण त्या सुखामध्येच जर राहिलो तर त्या पारतंत्र्याचीच आपल्याला सवय लागेल आणि मग आपली जी प्रगती करायची आहे त्या प्रगतीला बाधा निर्माण होईल, असं कवीने यामध्ये सांगितलेलं आहे. जसं की संकट हे खूप येत असतात, परंतु संकटावर मात जर केली तर पुढे जाणार आहोत. आणि संकटाला जर आपण हारलो किंवा संकटाला जर आपण भिवून मागे जर सरकलो तर मात्र आपण असं म्हणणार आहोत की नाही, मला याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही, कारण की माझ्या नशिबातच एवढं आहे. आणि मग नशिबाकडे माणूस एकदा जर वळला तर हळूहळू तो देवावर विश्वास ठेवायला लागतो आणि म्हणतो की असेल माझा हरी तर देईल पलंगावरी. अशी ही मनामध्ये एक स्थिती निर्माण होते आणि त्याच्यातून माणूस दैववादीच व्हायला लागतो. आणि मग माणसाला पुढे जाण्याचं जे बळ आहे, जे आत्मविश्वास आहे, तो कमी व्हायला लागतो. हे कवीने याच्यामध्ये सांगितलेलं आहे. की जसं आपल्याला उदाहरण पाहायचं झालं असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलाचं उदाहरण आपल्याला माहीत आहे की कर्मवीर भाऊराव पाटलांनी मोठ्या महत् प्रयत्नाने खूप कष्ट घेऊन रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि गोरगरिबांच्या मुलांना त्यांनी शिक्षण दिलेलं आहे. तर ते शिक्षण देत असताना खूप खर्च व्हायचा, अनेक ठिकाणी त्यांना दान मागत फिरावं लागलं, परंतु त्यांनी ती संस्था बंद केली नाही आणि त्यातून गोरगरिबांची मुलं शिकून पुढे गेलेत. आणि आजही आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये या रयत शिक्षण संस्थेचा फार मोठा म्हणजे विस्तार झालेला आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे, त्यांनी प्रयत्न केले, प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं म्हणण्यासारखं. मग आपण आपल्या क्षमतावर विश्वास ठेवून जर आपण पुढे गेलो तर आपल्याला नक्कीच यश प्राप्त होत असते. म्हणजे स्वसामर्थ्याची जाणीव हा उत्तम व्यक्तिमत्वाचा पाया आहे. स्वसामर्थ्य प्रत्येकाने ओळखायला पाहिजे. आपण निसर्गात आलोय, या भूतलावर आपला जन्म झालेला आहे, प्रत्येकाकडे काही क्षमता असतात, फक्त त्या क्षमता आपल्याला ओळखायच्या असतात. एकदा जर का आपण क्षमता ओळखल्या तर मग मात्र आपल्याला त्या दिशेने योग्य पावलं उचलून आपली प्रगती आपल्याला साधता येते. या कवितेमधून तेच सांगितलेलं आहे की आपण कष्टकरी पाहतो, शेतकरी पाहतो की कष्टकरी रात्रंदिवस शेतामध्ये राबत असतो आणि ज्यावेळेस त्याच्या घरात पीक येते तर ते पीक श्रमदेव सुद्धा त्याचं स्वागत करतो. घरी अवतरल्याचा आपल्याला अनुभूती आल्यासारखी होते. तर ते कशाचं फळ आहे, तर ते त्याच्या कष्टाचं फळ आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये सतत कष्ट केले पाहिजेत. कष्ट जर केले तरच आपण पुढे जाणार आहोत, अन्यथा आपली प्रगती होणार नाही. या कवितेतून कवीने क्षणिक नाशवंत गोष्टीचा आपण अडकून पडू नये किंवा सुखलुलुपात आपण थांबू नये, तर स्वसामर्थ्याच्या बळावर आपण पुढे गेलं पाहिजेत, हाच या कवितेमधून उपदेश आलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करून जाणारी ही कविता आहे. म्हणून कुठेही
आपलं स्वतःचं सामर्थ्य ओळखा आणि सामर्थ्य ओळखून प्रयत्न करा आणि प्रयत्न केले तर आपण पुढे जाणार आहोत, इतके पुढे जाणार आहोत की माणसाने परिस्थिती बदलण्याचा निकराचा प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेसच परिस्थिती बदलणार आहे. दैववादाने आपली परिस्थिती बदलणार नाही. दैववाद नको तर प्रयत्नवादी बना आणि आपल्या परिस्थितीमध्ये बदलण्याचं सामर्थ्य आपल्यातच आहे, हे या कवितेतला अर्थ आहे असं आपल्या या जगदीश खेपुडकर या कवीने आपल्याला सूचित केलेलं आहे. तर मित्रहो, ही कविता एकदा दोनदा तुम्ही अभ्यासा, आपल्याला चांगल्या पद्धतीनं ती समजेल. ठीक आहे, थांबूयात आपण.